हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं. तर आज मी तुमच्यासोबत माझी रोजची देवपूजा मी कशी करते, म्हणजे पंचोपचार पद्धतीने रोज देवपूजा कशी करते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी देवघरामध्ये मी घंटी वाजवून घेते, त्यानंतर देवांना नमस्कार करते. आता इथे एक तामण घेतलेलं आहे मी. तर 2 तामण घेतलेले आहे. एका तामणामध्ये मी जी काही फुलं वाहिलेली असतात आपण देवांना, म्हणजे एक दिवस आधीची, ज्याला आपण निर्माल्य असं म्हणतो, तर ते मी एका तामणामध्ये काढून घेणार आहे. आता इथे हा शंख देवघरामध्ये ठेवलेला आहे, ज्यामध्ये मी रोज पाणी भरून ठेवत असते पूजेच्या वेळेला. तर ते पाणी मी पूर्ण घरामध्ये शिंपडून देते, कारण त्यामध्ये घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते. त्यानंतर मग जी प्रसादाची वाटी आहे ते, खरं तर प्रसाद मी खाऊन घेते, पण आज राहून गेला होता, तर तो उचलून घेतलेला आहे. त्यानंतर छोट्या एका तांब्यामध्ये कलशामध्ये पाणी ठेवलेलं असतं, ते पाणीसुद्धा मी पिऊन घेत असते किंवा मग माझ्या मुलाला मी देते. त्यानंतर मग आता जी काही फुलं वगैरे आहेत ती सगळी मी काढून घेणार. दिवा आहे तो सुद्धा मी उचलून घेतलेला आहे. आता इथे ना मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ही जी देवांना वाहिलेली फुलं असतात ना, कधी तुम्ही यांचा असा म्हणजे वास सुगंध घेऊन बघितला आहे का? तर नक्की बघा. तर मला ना माहीत नाही का, पण अधूनमधून असं छान ते फुलं जी वाहिलेली असतात ती काढल्यानंतर ना त्यांचा सुगंध मी घेते, तर खूप वेगळाच असा छान वाटतं. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळं वाटतं काहीतरी आणि एक पॉझिटिव्ह फील होतं. तर बऱ्याचदा मी हे करते. तर म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत ते पण शेअर करावं. तर आता इथे फुलं मी काढून घेतली आणि ही फुलं ठेवण्यासाठी मी एक छोटासा डस्टबिन ठेवलेला आहे देवघराजवळच. तर त्यामध्ये रोजचं हे जे निर्माल्य निघतं ते, त्यानंतर मग आपण धूप वगैरे लावतो ना, तर ती जी काही रक्षा निघते ती सगळं मी त्यामध्ये टाकते. नंतर ते मग एका पाण्यामध्ये विसर्जित करते किंवा मग गार्डनमध्ये टाकून येते. आता एका तामणामध्ये देवांच्या मूर्त्या, देवांची वस्त्र, ज्या माळा मी घातलेल्या असतात त्या सर्व मी काढून घेतलेल्या आहे. आता इथे मी एका कापडाने पूर्ण देवघर स्वच्छ करून घेणार आहे. तर देवघरामध्ये ज्या काही वस्तू ठेवलेल्या असतात, देवींच्या मूर्ती, त्यानंतर देवींचे फोटो वगैरे सगळं मी काढून घेते. रोजचं हे माझं काम आहे. सर्वात आधी मी देवघर पूर्ण स्वच्छ करून घेते. तुम्ही बघू शकता देवांना आपण फुलं वाहिलेली असतात, म्हणजे हळदी कुंकू अक्षता वाहिलेल्या असतात, तर ते देवघरामध्ये असं साचायला नको म्हणून रोज देवघर, जसं आपण घरामध्ये रोज झाडू मारतो नाही का, तर तसंच देवघरसुद्धा रोज आपल्याला स्वच्छ करायला पाहिजे. आणि हे करण्यासाठी ना मी एक वेगळा कापड ठेवलेला आहे. खरं तर मी 3 रुमाल ठेवलेले आहेत. एक देवघर स्वच्छ करण्यासाठी, दुसरा आहे तो देवांच्या मूर्ती पुसण्यासाठी आणि तिसरा आहे तो देवांच्या मूर्ती ठेवण्यासाठी. ते पुढे तुम्हाला दिसणारच आहे. आता इथे सर्व देवघर स्वच्छ करून घेतल्यानंतर देवांची जी काही फोटो आहेत ती सुद्धा मी छान पुसून घेतलेली आहेत, त्यांना हार वगैरे लावून ठेवून दिली इथे. त्यानंतर इथे मी आता दिवा लावून घेणार आहे. तर दिवा जो तेलाचा दिवा लावते, तर तेल मी इथे तिळाचं तेल वापरते देवांसाठी. एखाद्या वेळेस जर ते नाही मिळालं तर मग आपल्या घरातली जे रेग्युलर तेल असतं ना, जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो, तर ते ज्या दिवशी मी पिशवी फोडते ना तेलाची, त्याच दिवशी देवांच्या एका वेगळ्या बाटलीमध्ये ते तेल काढून ठेवते. तर इथे मी तेलाचा दिवा लावलेला आहे. दिव्याची सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा. दिव्याची हळद कुंकू वाहून, फुलं वाहून पूजा करून घेतली, नमस्कार केला. त्यानंतर घंटीची सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे. घंटी ही डाव्या बाजूला ठेवायची असते, म्हणून मग मी कोपऱ्यात ठेवलेली आहे, आपल्या डाव्या बाजूला. त्यानंतर आता इथे ज्या काही देवांच्या मूर्त्या आहेत ना, त्यांना छान मी आंघोळ करून घेणार आहे देवांच्या मूर्तींची. तर मूर्त्या ठेवण्यासाठी मी इथे वेगळा कापड ठेवलेला आहे, म्हणजे हा तिसरा कापड आहे. आता इथे तामणामध्ये मूर्ती न ठेवता मी हातामध्ये अशा प्रकारे घेतल्या आणि प्रत्येक मूर्तीवरती पाणी टाकून घेते. आपण हळद कुंकू वाहिलेलं असतं, ते लागलेलं असतं मूर्तीला, तर ते मी स्वच्छ करून घेत आहे. आता इथे एक सांगते, एकाच तामणामध्ये सर्व मूर्ती ठेवून वरतून त्यांना स्नान करवणं मला ते पटत नाही, कारण ती एकत्र स्नान केल्यासारखं होतं. म्हणून मग मी अशाच प्रकारे हातामध्ये घेऊन करते. फक्त ज्या दिवशी जलाभिषेक करायचा असतो किंवा पंचामृताने स्नान करवते ना, त्या दिवशी वेगवेगळी मूर्ती ठेवून मग मी तामणामध्ये ठेवून त्यांना आंघोळ करवते आणि ते जे पाणी आहे ते प्रत्येक वेळेला बदलवते.
पाणी प्रत्येक वेळेला बदलवावं लागतं, म्हणून मग मी अशाच पद्धतीने करते. ही माझी पद्धत आहे, कारण देवांना एकत्र आंघोळ करणं मला पटत नाही म्हणून. आता एक एक मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर ती मी इथे कापडावरती ठेवून घेत आहे. हे जे देवांचं पाणी आहे, म्हणजे जे स्नान केल्यानंतर हे जे देवांचं पाणी आहे ना, हे मी झाडांना टाकून देते. आता इथे देवांची स्नान झाल्यानंतर एक एक मूर्ती व्यवस्थित स्वच्छ अशा कापडाने मी पुसून घेत आहे. आणि तुम्ही बघू शकता हे कापड जे आहे, म्हणजे हा जो रुमाल आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं की 3 रुमाल मी घेतलेले आहेत. तर त्यातला हा एक रुमाल. तर जो काही रुमाल आहे ना, त्याने मी कोपऱ्याने म्हणजे एकाच डायरेक्शनने देवांची मूर्ती कधीही पुसायची नाही, वेगवेगळ्या ठिकाणावरून देवांची मूर्ती पुसायची, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. एक एक मूर्ती पुसून घेतल्यानंतर छान हळूवारपणे बरं का पुसून घेतल्यानंतर देवांची मूर्ती जी आहे ती त्यांच्या जागेवरती ठेवते. म्हणजे जिथे रोज मी देवांची मांडणी जशी केलेली असते त्याप्रमाणे करून घेत आहे. देवांची मांडणी मी देवघरामध्ये कशी केलेली आहे यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे. तुम्ही पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आता इथे एक एक मूर्ती मी देवघरामध्ये ठेवून घेत आहे. देवांना जी काही वस्त्र मी घातलेली आहे ती घालून, त्यानंतर देवांना ज्या काही माळा मी घातलेल्या आहेत त्या माळासुद्धा मी घालून ठेवून देत आहे. फक्त इथे ना जे पिवळ्या कवड्या आहेत तर त्या मी नाही धुत, म्हणजे त्या फक्त मी मंगळवार किंवा शुक्रवार ज्या दिवशी देवीचा दिवस असतो त्याच दिवशी मी त्या धुते, इतर दिवशी नाही धुवत. तर इथे मी अशा प्रकारे सगळं देवींना आपापल्या जागी ठेवून घेत आहे. तर इथे एक सांगायचं आहे मला, पंचोपचार पद्धतीने पूजा म्हणजे काय. खरं तर प्रत्येकाची एक आवड असते. कोणाकोणाला भरपूर वेळ देवासमोर बसून अर्धा एक तास त्यांची पूजा चालते, मग नित्यसेवा करतात ते, अशा पद्धतीने केलेली पूजा आवडते. तर कोणाला फक्त देवासमोर रोज नमस्कार करायला आवडतो. तर देवपूजा कशी करायची हा ज्याच्या त्याचा आवडीचा प्रश्न असतो, ज्याची त्याची एक श्रद्धा असते. ज्याला जसं जमतं जसं आवडतं त्याने ते करावं. मी माझी पूजा कशी करते ते मला तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून हा व्हिडिओ शेअर करते. तर इथे पंचोपचार पद्धतीने पूजा म्हणजे काय, तर रोज देवांना स्नान करवणं, त्यानंतर देवांना हळदी कुंकू अक्षता वाहणं, धूप दीप दाखवणं, नैवेद्य दाखवणं, त्यानंतर आरती करणं छान. तर अशा पद्धतीने फुलं वगैरे वाहून, तर ही जी अशा पद्धतीने पूजा केली जाते त्याला पंचोपचार पद्धतीने पूजा असं म्हणतात. मी लहानपणापासून माझ्या आईला बघते की माझी आई अशाच प्रकारे पूजा करते आणि मलासुद्धा तीच सवय झालेली आहे. काही गोष्टी नवीन शिकायला मिळतात त्या आपण आत्मसात करायच्या आणि जमेल तेवढं छान करण्याचा प्रयत्न करायचा. तर इथे आता सर्व देवतांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. स्वामींच्या मूर्तींना मी छान फुलाच्या पाकळीला अत्तर लावून घेतलं आणि ते स्वामींच्या मूर्तीला लावून घेतलं. त्यानंतर स्वामींना मी चंदनाचा टिळा, महादेवाच्या पिंडीवर आणि स्वामींच्या मूर्तीला मी केसर चंदनाचा टिळा लावून घेते. त्यानंतर सगळ्यांना मूर्ती म्हणजे प्रत्येक मूर्तीला वस्त्र, माळा, मुकुट मी लावून घेतलं. प्रत्येक मूर्तीला हळदी कुंकू अक्षता मी वाहून घेतलेल्या आहे. त्यानंतर आता इथे फुलं वाहून घेत आहे. तर गणपती बाप्पांना आवडणारं लाल फूल वाहून घेतलेलं आहे. त्यानंतर बाकीच्या सर्व देवतांना एक एक करून फुलं मी वाहून घेत आहे. इथे ना फुलं खूप कमी मिळतात. मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की जोपर्यंत देवपूजेमध्ये फुलं वाहत नाही ना तोपर्यंत देवपूजा केल्याचं समाधानच मिळत नाही. तर फुलं मला खूप छान मिळाली होती, झेंडूची आणि शेवंतीची. तर ती मी इथे वाहून घेतलेली आहे. त्यानंतर बाळकृष्णाला तुळस वाहून घेतलेली आहे, मंजुळा. आपल्या स्वामींनासुद्धा तुळशीपत्र वाहून घेतलेलं आहे. त्यानंतर वेळ येते मग ही मंगल कलशाची. तर मंगल कलश जो आहे देवघरामध्ये ठेवलेला त्यातलं पाणी मी रोज नाही बदलवत. यावरती डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहेच, तुम्ही नक्की बघा. रोज नाही बदलवत, फक्त मंगळवार किंवा शुक्रवार ज्या दिवशी देवीचा दिवस असतो त्या दिवशी मी पाणी बदलवते. कळसातलं छान स्वस्तिक वगैरे काढून घेते आणि नंतर फक्त जे नारळ आहे ना कळशावरती ते मी पौर्णिमेला बदलवत असते. तर अशा पद्धतीने मंगल कलशाची सुद्धा मी व्यवस्थित छान अशी पूजा करून घेतलेली आहे. देवीचा मुकुट मी लावून घेतलेला आहे नारळावरती. त्यानंतर देवीला शृंगार करून घेणार आहे आणि हा मंगल कलश मग परत देवघरामध्ये मी ठेवून देणार आहे. तर तुम्ही देवघरामध्ये जर मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर त्याचं काय महत्त्व आहे ते नक्कीच तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्कीच बघा. तुमची इच्छा असेल तर पौर्णिमेच्या दिवशी
नक्कीच स्थापन करा. तर चला, इथे आता देवांना फुलं वाहून झालेली आहेत. त्यानंतर जे शंख होता त्यामध्ये पाणी भरून मी तो शंखसुद्धा ठेवलेला आहे. प्रसादामध्ये रोज मी साखर, खडीसाखर किंवा ड्रायफ्रूट्स असतात किंवा एखादी फळ असं ठेवते. पाण्याने आधी चौकट करून घेते, त्यावरती प्रसाद ठेवते, 3 वेळा पाणी फिरवून घेते. त्यानंतर एकदम छोट्याशा अशा कलशामध्ये मी पाणी भरून ठेवते. रोजच ठेवलेलं असतं ते पाणी, देवांना रोज ठेवायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आता इथे पूजा झालेली आहे. त्यानंतर वेळ येते ती म्हणजे की रांगोळी काढण्याची. तर देवपूजेमध्ये रोज आपण रांगोळी ही काढायलाच हवी. तुम्हाला जशी जमेल तशी काढायची. नाहीच जमलं एक छोटंसं फूल किंवा स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं, जसं जमेल तशी रांगोळी आपण देवासमोर काढायची. हे माझे नित्य म्हणजे रोजचंच काम आहे. तुम्ही तर नेहमी माझ्या व्हिडिओमधून बघतच असाल. जे नवीन आहेत त्यांना मी सांगते आहे. तर इथे ही छोटीशी पाटी मी बनवून घेतलेली, जेणेकरून त्यावर मला रोज रांगोळी काढता येते. आता रोज फक्त श्री राधाकृष्ण असंच मी लिहिते. रांगोळी काढून झाल्यानंतर छान लाल आणि पिवळी रांगोळी मी थोडक्यात तिथे वापरते. त्यानंतर हळदी कुंकू वाहून घेते. तर इथे पूजा झाली. त्यानंतर मी अगरबत्ती लावून घेते. सर्वात शेवटी अगरबत्ती लावते मी, कारण मला वाचन करायचं असतं. तर त्यामुळे तो जो धूर होतो ना, मग त्याच्यामुळे कधीतरी मला त्रास होतो, म्हणून मग मी सर्वात शेवटी अगरबत्ती लावते. आता त्यानंतर मग रोजचं माझं जे वाचन असतं, आता हे सर्व देवपूजा करत असताना माझे मंत्र वगैरे सुरूच होते बरं का. रोजची देवपूजा मी अशाच पद्धतीने करते. फक्त ज्या दिवशी काही विशेष दिवस म्हणजे की सोमवार आहे तर मग भगवान शंकरांना जलाभिषेक असतो, त्या दिवशी त्यांचं मंत्रोपचार जास्त वेळ चालतात. किंवा स्वामींचा दिवस असतो तर त्या दिवशी माझी वेगळी नित्यसेवा असते. फक्त एवढाच फरक असतो. आता रोजच्या पूजा झाल्यानंतर ही नित्य उपासनेचं पुस्तक आहे आणि ही नित्यसेवा, ज्यामध्ये स्वामींचं म्हणजे केंद्रातून आणलेलं हे पुस्तक आहे, ज्यामध्ये स्वामींचे मंत्र वगैरे, स्वामी स्तवन वगैरे असतं, ते सगळं मी वाचन झाल्यानंतर मग जपमाळ असते माझी. जपमाळमध्ये पण 3 जपमाळ मी करत असते. एक ओम श्रीम नमः हा मंत्र असतो, एक ज्या दिवशी जो दिवस असेल तो दिवशी मी जपमाळ करते, आणि एक श्री स्वामी समर्थ हा 3रा मंत्र. अशा पद्धतीने 3 वेळा मी माळा जपत असते. पूर्ण वाचन झाल्यानंतर सर्वात शेवटी असते माझी आरती. तर आरतीसाठी इथे शुद्ध गाईच्या तुपामधली फुलवात भिजवून ठेवलेल्या असतात, तर तीच मी आरतीसाठी घेते. रोज आपल्या घरामध्ये म्हणजे तुपाचा दिवाही जळवायला हवाच आपण, त्याचबरोबर कापूरही जाळायला हवा. इथे मी रोज आता आरती करून घेते. तर आरतीमध्ये सुद्धा रोजच्या 3 आरत्या माझ्या फिक्स असतात. एक गणपतीची, एक देवीची आणि एक स्वामींची. आणि ज्या दिवशी जो वार असेल त्या दिवशी एक ॲडिशनल असते. जसं की सोमवार असेल तर महादेवाची असते. तर अशा पद्धतीने माझी रोजची पूजा असते. आता इथे आरती झाल्यानंतर कर्पूर आरती करून घेते, घंटी वाजवून घेते. आणि पूर्ण आरती झाल्यानंतर मला एक सवय आहे की जी काही आरती आपण करतो ती आरती मी पूर्ण घरामध्ये एकदा फिरवून घेते, किंवा घरामध्ये जितके लोक असतात त्यांना सर्वांनाच ती आरती देते. त्यामुळे घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते. घरामधलं वातावरण जे आहे ते शांत राहतं, प्रसन्न राहतं म्हणून. आणि कापूर लावलेला असतो तर कापुराने घरामधली नकारात्मकता दूर होते. म्हणून जी काही आरती आपण करतो ना, ती रोज आपण देवघरात तर आपण करतोच, पण घरामध्ये सुद्धा ती फिरवून घ्यायला पाहिजे. असं सकाळ संध्याकाळ रोज, म्हणजे सकाळी ही पूजा असते, संध्याकाळी फक्त शुभम करोती असते माझी. आणि त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा असतो, बाहेर लावलेला असतो. कधीतरी माझं संध्याकाळचं रुटीनसुद्धा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशी माझी ही पंचोपचार पद्धतीने रोज देवपूजा असते. देवपूजा म्हटलं तर मला खूप वाटतं, आणि ज्या दिवशी देवपूजा होत नाही त्या दिवशी मला काही करमत नाही. बऱ्याचशा गोष्टी देवपूजेमध्ये असतात ज्या केल्यामुळे पूजा केल्याचं समाधान मिळतं, आपल्याला प्रसन्न वाटतं, आनंदी वाटतं. तर मी तरी अशाच पद्धतीने रोज देवपूजा करत असते. तुम्हाला कधी असं वाटत असेल आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर की मी कुठे चुकलेली आहे, माझं काही चुकत असेल, तर मला याच व्हिडिओ खाली कमेंट करून नक्कीच सांगा. किंवा तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर ते सुद्धा नक्कीच सांगा. जसं मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करते तसंच मला सुद्धा आवडेल की तुम्ही माझ्यासोबत तुमचे अनुभव काही शेअर केलेत. तर म्हणजे आपण एकमेकांना सांगितलं नाही तर आपल्या चुकासुद्धा सुधारल्या जाणार नाही. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत माझे व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाजूला असणारा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तर चला, तुम्हाला लवकरच
भेटणार आहे मी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हाला जर माझे देवपूजेचे व्हिडिओ आवडत असतील ना, तर तशी कमेंट करून मला नक्की सांगा की कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल. मी नक्कीच प्रयत्न करेल तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करण्याचा. चला, खूप जास्त वेळ घेत नाही, लवकर भेटूया आणखी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ. बाय.